घरभर शांतता पसरलेली होती. मालतीताईंनी मनात विचार केला, आज मी चहा करून माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी दिवसाची सुरुवात गोड करते. मालतीताईंना सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात 7 वाजले होते. त्या संत पावलांनी स्वयंपाकघराच्या दिशेने निघाल्या आणि त्यांनी गॅस चालू करून त्या पातेल्यात पाणी ओतलं. मग वेलदोडे आणि आले टाकण्याची तयारी सुरू केली. हळूहळू स्वयंपाकघरात चहाचा दरवळ पसरला. त्या दरम्यान आरोहीला जाग आली. चहाचा घमघमाट तिच्या नाकात शिरला आणि तिने डोळे उघडले. पाहिलं उठून ती खोली बाहेर आली आणि पाहिलं तर तिच्या सासूबाई मालतीताई स्वयंपाकघरात चहा करत उभ्या होत्या. मालतीताई तिच्याकडे पाहून हसत म्हणाल्या, बघ, आज मी चहा बनवला आहे. बाहेर खूप गारवा आहे. तू सुदीपला उठव, असं म्हणत त्या कपात चहा ओतून लागल्या. पण त्यांचे हात थरथरत होते. मग त्यांनी आरोहीकडे पाहून सांगितलं, चहा मी बनवला आहे ग, पण तू सुदीपला दे, गरम गरम, आणि माझ्यासाठी फक्त अर्धा कप दे. आता मी जास्त चहा घेत नाही, असं म्हणून त्या हॉलमध्ये येऊन बसल्या. थोड्याच वेळात सुदीपही बाहेर आला. सगळ्यांनी चहा घेतला. चहा पिऊन झाल्यावर मालतीताई मुलाकडे पाहून शांतपणे विचारला, तू मला एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाशील का रे? सुदीप थोडासा गोंधळून म्हणाला, का ग आई, तब्येत ठीक नाहीये का? तब्येत तर ठीक आहे ना, मालतीताईंनी हसत उत्तर दिलं. अरे, एवढं का घाबरतोस? काही घाई नाही रे, काही दिवस डोकं थंड, जरा जड झालंय, म्हणून म्हटलं डॉक्टरांना दाखवावं. तेव्हा शेजारी बसलेली आरोही सहज हसत म्हणाली, आई, मी घेऊन जाते तुम्हाला डॉक्टरांकडे. सुदीपला ऑफिसची कामे असतात ना, त्यामुळे. सुदीपच्या चेहऱ्यावर तणाव उमटला. तो ठाम आवाजात म्हणाला, आरोही, माझ्यासाठी सगळ्यात आधी माझी आई आहे. काम थोडं आहे. शांत क्षणाने मालतीताईंनी सावरत सांगितलं, सुदीप, आरोही बरोबर बोलते, मी तिच्यासोबत जाते. हे ऐकून आरोही थोडीशी हसली, पण ते हसण्यामागे काय दडलेलं होतं ते मालतीताईंना कळूनही आलं नाही. दुपारी आरोही मालतीताईंना डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी औषधं दिली, पण मालतीताईंना थोडंसं स्वस्थ वाटत होतं. मन खोलवर काहीतरी सरत होतं. राहून राहून डॉक्टरांचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते, जे त्यांनी बाहेर बसून ऐकलं होतं. तेव्हा त्यांची तपासणी पूर्ण झाली होती आणि त्या बाहेर वाट पाहत बसल्या होत्या. आरोही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. दरवाजा पूर्ण बंद केला नव्हता. तेव्हा मालतीताईच्या कानावर हलकासा संवाद पडला, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं औषध द्या. हो मॅडम, तसंच औषध दिले, पण लक्षात ठेवा, माझं नाव कुठेही येता कामा नये. तो आवाज डॉक्टरांचा होता. हे ऐकून मालतीताई सुन्न झाल्या. त्यांनी हळूच मान खाली घातली. मनात भय आणि संभ्रम पसरला. खरंच मी हे जे काय ऐकलं आहे की माझा गैरसमज झाला असेल? त्यांचं मन म्हणत होतं की आरोही असं काही करू शकत नाही, पण अजूनही शंका कुशंका यांनी भरून गेलं होतं मन. तरी मालतीताईंनी आरोहीला काही विचारलं नाही. त्या शांतपणे आपल्या खोलीत परत आल्या. पण आता त्यांचं मन बेचैन झालं होतं. त्या स्वतःशी कुजबुजत होत्या. कधी कधी आपल्या मनातील भीती इतकी वाढते की आपल्याला आपल्या खोटं खऱ्यासारखं वाटायला लागतं. कदाचित माझ्या बाबतीतही असंच झालं असेल. जर आरोहीला माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं करायचं असतं तर तिने इतक्या आपुलकीने माझी सेवा केली असती का, असा विचार करत त्या हलक्याशा हसल्या आणि म्हणाल्या, कदाचित मलाच वेड लागला आहे. माझी सून तर खरंच लाखात एक आहे. पण मग मन काही डोक्याचं ऐकायला तयार नव्हतं. कुठेतरी काहीतरी होत चाललंय, ते हळूहळू उलगडणार होतं. 1 महिना असाच निघून गेला. एके दिवशी मालतीताई घराच्या वरांड्यात बसलेल्या बागेत फेरफटका मारत होत्या. थंडगार हवेचे झुळूक त्यांच्या साडीच्या पदराशी खेळत होते. तेवढ्यात त्यांची नजर एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या आरोहीवर पडली. ती कोण्या अनोळखी माणसाशी बोलत होती. मालतीताईंना आश्चर्य वाटलं. त्यांनी डोळे नीट करून पाहिलं, पण ती व्यक्ती ओळखू आली नाही. त्या हळूच बागेतल्या लाकडी बाकाच्या मागे लपून बसल्या. मनाची धडधड होती, आरोही कोणाशी बोलते आणि का? तेवढ्यात त्या अनोळखी व्यक्तीने आपल्या खिशातून एक पांढरा लिफाफा काढून आरोहीच्या हातामध्ये दिला. आरोही आजूबाजूला नजर फिरवली आणि मग तो माणूस तेथून निघून गेला. हे दृश्य पाहताच मालतीताई व्याकुळ झाल्या. मनात प्रश्नांचा गोंधळ माजला. हा माणूस कोण होता? त्याने लिफाफा का दिला? आणि त्या लिफाफ्यामध्ये असं काय होतं की आरोही एवढी खुश दिसत होती? तेवढ्यात आरोहीला कोणाचा तरी फोन आला. तिने आणि हळूच आवाजात म्हणाली, हो, सगळं तसंच चाललंय जसं आपण प्लॅन केलं होतं. पण पुढच्या क्षणी तिच्या तोंडून असे निघेल जे ऐकून मालतीताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या स्तब्ध
शून्यात एकटक पाहत राहिल्या. आरोही तेथून निघून गेली, पण मालतीताई अजूनही तिथेच निशब्द हादरलेल्या कशावशा. स्वतःला सावरत्यात त्या खोलीकडे वळाल्या. अंतर्नात येऊन त्या शांत अंथरुणावर येऊन शांत झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळे उघडेच होते. डोळ्यात काही झोप नव्हती, ती फक्त आणि फक्त संशय होता. मालतीताईने कोणाचाच काही सांगितलं नाही, अगदी सुदीपलाही नाही. थोड्या वेळाने आरोही चहा घेऊन खोलीत आली. आई, चहा घ्या ना, तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणत ती गोड हसली. मालतीने हसण्याचा केविलविना प्रयत्न केला, पण ते हसू फिकट होतं. ठेवू दे, जा, मी पिते, त्याने शांत उत्तर दिलं. अरविंद त्यांच्याकडे एक क्षण पाहिलं आणि न विचारता ती परत तेथून निघून गेली. दरवाजा बंद होताच मालतीताईने पदराने डोळे पुसले आणि शांतपणे चहा कप उचलून खिडकी बाहेर फेकून दिला. मग गुपचूप आपल्या अंथरुणावर येऊन पडल्या. पण डोळ्यावर झोप नव्हती. अर्धी रात्र उलटून गेली होती, तरी त्यांच्या मनातील वादळ काही शांत होईना. एक अनामिक भीती, तिच्या खोलवर झिरपत जाणारा संशय आणि मनात उमटणाऱ्या 100 संख्या एखाद्या मुक्त वादळासारख्या त्यांच्या विचारांवर घोंगावत होत्या. कधी डोळे मिटायचे, पण त्या शांततेत अस्वस्थता अजूनच गडद होत जायची. सत्याला दुर्लक्ष करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यावेळी तेच दृश्य, तोच आवाज आणि तीच चलाखी डोळ्यासमोर स्पष्टपणे उभी राहत होती. मालतीताईने एक श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ठाम जिद्द उतरली होती. बस, आता पुरे झालं, आता मी काही गप्प बसणार नाही, असं त्यांनी स्वतःला बजावलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोही चहा घेऊन यायची वेळ झाली, तेव्हा मालतीताई हातात ती जुनी धूळ झाकलेली बाहुली घेऊन बसल्या होत्या. ती त्यांनी कित्येक वर्षांपूर्वी कपाटात बंद करून ठेवली होती. हळूहळू त्या बाहुलीशी बोलू लागल्या. परी, बघ ना, ती पुन्हा आली आहे, ती मला मारणार आहे. आणि मग त्यांनी त्या बाहुलीला निरागसपणे मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावर गोडसर थोडंसं अस्वस्थ हास्य उमटलं. तेवढ्यात आरोही चहा घेऊन आत आली. हळू आवाजात म्हणाली, आई, हे काय करताय? मालतीताईने मान वळवली. त्यांच्या डोळ्यात भीती, निरागसता, अनेक वेडसरपणा चमक स्पष्ट दिसत होता. शांत हो, ती मला मारायला आली आहे, तू पाहतेस ना परी, त्या गुपित सांगत होत्या. पण समोर होती केवळ ती बाहुली. आरोही यातून आनंदित झाली. ती मनात पुटपुटली, आता ही पूर्ण वेडी झाली ना. चहा न देता ती मागे फिरली. तिच्या चेहऱ्यावर दयेची लवलेशही नव्हता, उलट एक विकृत समाधान झळकत होतं. मालतीताईंनी तिला गेलेले पाहिलं आणि त्यांच्या ओठांवर एक मंद स्मित हास्य उमटलं. आपल्या दोघींचा खेळ सुरू झाला. त्या बाहुलीकडे पाहत म्हणाल्या, सकाळचे 8 वाजले होते. सुदीप तयार होऊन ड्रॉइंग रूम मध्ये बसला होता. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आवाज आला, सुदीप, जरा बघ ना, आई उठल्या आहेत का? चहा थंड होईल. हो, बघतो, असं म्हणत सुदीप आईच्या खोलीकडे गेला. पण तिथील दृश्य पाहून तो दारातच थबकला. माझी आई जमिनीवर बसली होती. हातात एक उशी होती आणि त्या उशीला सांगत होत्या, नाही, तू जाऊ नको, सगळे मला सोडून गेले, आता तू पण जाशील का? अचानक त्या रडू लागल्या. हे पाहून सुदीप खूप घाबरला. आई, तू हे काय करतेस? मालतीताईंनी वर पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र थक्क करणारी रिकामी नजर होती. तू कोण आहेस? तू पण मला घेऊन जायला आलायस का? घेऊन जाऊ नकोस, मला त्या कुजबुजल्या. आई, मी तुझा सुदीप आहे, तुझा मुलगा. तो जवळच जात म्हणाला. माझी त्याच्याकडे टोकून पाहिले, लक्षांवर नजर रोखली आणि मग तोंड वळवलं. नाही, तू माझा मुलगा नाहीस. माझा मुलगा तर माझ्यावर खूप प्रेम करतो, तू नाही. हे ऐकून सुदीपच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याने त्यांच्या हाताला धरून त्यांना उठवलं आणि पलंगावर बसवलं. तेवढ्यात मागून आरोही आली. काळीजच सोंग करत म्हणाली, काय झालं? सुदीपने तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि म्हणाला, काहीतरी विसरण्यासारखं वाटतंय. आई, मला ओळखत नाहीये. आरोहीने नजर दुसरीकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर लपलेलं हास्य स्पष्ट झळकत होतं. ती मनात म्हणाली, वा, औषधाचं काम लवकर झाले. सुदीप आईला पलंगावर बसून हॉलमध्ये आला. सोप्यावर आला, डोक्याला हात लावून बसला आणि विचारात गळून गेला. थोड्या वेळाने आरोही जवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, सुदीप, तुम्ही ठीक आहात ना? तो दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, मला काही समजत नाहीये. आईची अशी अवस्था झालीच कशी? तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. तेवढ्यात आरोही पटकन म्हणाली, नको, असं करू नको. आपण जर आईने डॉक्टरांकडे नेलं आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर लोक काय बोलतील? लोक म्हणतील की आई वेड्या झाल्या आहेत आणि ही गोष्ट आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवेल. सुदीप काही काळ विचारात बुडून गेला. आईची अशी अवस्था पाहून त्याच्या चेहऱ्यावर
चिंता स्पष्ट झळकत होती. तो म्हणाला, आरोही, आपल्याला काहीतरी करायला हवं. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यावर शांतपणे आरोही म्हणाली, तुम्ही काहीही काळजी करू नका. सगळं सुरळीत होईल. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल. सध्या आईंना घरीच राहू द्या, शांतीची विश्रांती घेऊ द्या आणि गरज वाटली तर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. सुदीप काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची मनस्थिती लपत नव्हती, पण त्याला जराही कल्पना नव्हती की आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्या निरागसतेमागे किती विष दडलं आहे. आतल्या खोलीत बसलेल्या मालतीताईंनी आपल्या मुलाची अशी अवस्था पाहिली आणि मनातल्या मनात पुटपुटल्या. माहीत आहे रे बाळा, तुला तुझ्या आईला अशा अवस्थेत पाहून किती यातना होत असतील. पण बाळा, आता मी तुला काही सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक दारावरची बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आलं असेल असं मनात पुटपुटत आरोहीने दरवाजा उघडला. समोर मालतीची बहीण आणि आरोही मावस सासूबाई अनुराधाताई उभ्या होत्या. त्यांना पाहून आरोही क्षणभर गोंधळली, पण क्षणार्धात स्वतःला सावरत हसून म्हणाली, मावशी, तुम्ही असं अचानक सांगितलं असतं तर तुम्हाला घ्यायला आले असते ना. अनुराधाताईंनी हसून उत्तर दिलं, अगं, जर आधीच सांगितलं असतं तर तुला सरप्राईज कसं मिळणार असतं. आणि मालती कुठे दिसत नाहीये. अगं हो, मी तर तिला विसरलीच. यावेळी ती देवळात जाते ना. काय म्हणावं बघ तुझ्या सासूबाईंना. मध्येच खरतर खूप धाडस आहे. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा सकाळी सकाळी देवळात जाते. माझं तर थंडीमध्ये पायही निघत नाही. आरोही काही बोलणार इतक्यातच अनुराधाताईंनी पुन्हा आदेश दिला, चल पटकन आलं घालून गरमागरम चहा कर, तोपर्यंत मी फ्रेश होते. तेवढ्यात सुदीपची आई आपल्या मावशीच्या पाया पडत म्हणाला, मावशी, तू कशी आहेस? तुला अचानक आलेलं पाहून खूप बरं वाटलं. अनुराधा का ताई काय बोलणार इतक्यातच आतल्या खोलीतून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. मला मारू नका. मालतीताईचा आवाज भीतीने थरथरत होता. सुदीप क्षणाचाही विलंब न करता धावत आईच्या खोलीकडे गेला. मागून अनुराधाताई आणि आरोही धावत गेली. तिथे पोहोचली. मालतीताईंना पाहतच अनुराधाताई स्तब्ध झाल्या. मालतीताई पलंगावर घुसल्या होत्या. पूर्ण थरथरत चेहरा, घामाने ओला चिंब आणि डोळ्यात भीतीचे साचलेले पूर. अनुराधाताई घाबरत त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांना वाकून मालतीताईंचा चेहरा हातात घेतला आणि हळुवारपणे विचारलं, तुला काय झालं आहे ताई? कोणाची भीती वाटते का? अगं, मी अनुराधा, तुझी बहीण, माझ्याकडे बघ. मालतीताईंचा चेहरा थरथरत करत राहिला, जणू एखाद्या भीषण स्वप्नातून नुकत्याच जाग्या झाल्या होत्या. त्या सुदीपकडे एकटक पाहत होत्या आणि त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द निघाले, मला पाठवू नकोस, मी वेडी नाहीये. हे ऐकून अनुराधाताईंनी आश्चर्यचकित होऊन सुदीपकडे पाहिलं. सुदीप, तुझी आई काय बोलते? हे सगळं केव्हापासून सुरू आहे? अनुराधाताई काही थोड्याशा उंच आवाजात म्हणाल्या. तेव्हा सुदीप दबक्या स्वरात म्हणाला, काही दिवसांपासून आईची अशी खूपच विचित्र अवस्था होत चालली आहे. मावशी, कधी ती अचानक किंचाळते तर कधी ओक्साबोक्षी रडायला लागते. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं ठरवलं होतं, पण मध्येच आरोहीने बोलायला सुरुवात केली. पण मावशी, आपण त्यांना कुठे घेऊन जाणार? आणि जर डॉक्टरांनी तेथे ऍडमिट केलं तर लोक काय म्हणतील की आई वेड्या झाल्या आहेत का? अनुराधाताईने तिच्याकडे शांत नजर टाकली, पण त्या काहीच बोलल्या नाही. मग त्या आपल्या बहिणीकडे मालतीताईकडे वळाल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, मी आले आहे ना, आता सगळं काही ठीक होईल. आता मी इथेच काही दिवस राहणार आहे. ठीक आहे. त्यांच्या आवाजात, जोपर्यंत तू बरी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आवाजात तो ना त्याचा खरा आणि आपुलकीचा निर्वाध आधार, प्रेम, भाव होता, जो फक्त बहिणीचाच असतो. तेवढ्यात जवळच एक उभे असलेली आरोही हळूच हसत म्हणाली, अहो मावशी, तुम्ही किती दिवसांसाठी आलात? मला वाटलं होतं 2-4 दिवस परत जाल. अनुराधाताईने तिच्या डोळ्यात नजर घालून सौम्य हसत उत्तर दिलं, नाही ग सुनबाई, जोपर्यंत माझ्या बहिणीची तब्येत पूर्णपणे सुधारत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि खरं सांगायचं तर तिची योग्य काळजी माझ्याशिवाय कोणालाच घेता येणार नाही. हे ऐकून बाजूला उभे असलेला सुदीप, जो आईची अवस्था पाहून पूर्णपणे तुटून गेला होता, त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, मावशी, खरं बोलत आहेस ना? तू इथे राहणार आहेस ना? तुझं असणं आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे. आईची अशी अवस्था बघवत नाही, पण आता वाटतं ती बरोबर बरी होईल. त्यावेळी आरोही बनावट हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, खरंच मावशी, तुम्ही आलात म्हणून आम्हाला थोडा तरी दिलासा मिळेल. आता मालतीताई
हळूहळू झोपेत गेल्या. अनुराधाताईने प्रेमाने तिच्याकडे पाहिलं आणि कुजबुजत म्हणाले, चल, ताईला झोप लागली आहे, तिला शांत झोपू द्या. मग म्हणू लागल्या, आरोही, अजून माझ्यासाठी चहा केलाच नाही वाटते तू. म्हणून त्या मालती त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या. सुदीप आणि आरोही देखील त्यांच्या मागोमाग आले. पूर्ण दिवस तसाच सुरू गेला. रात्री सर्वजण डायनिंग टेबलवर एकत्र जेवण करत होते. वातावरण एकदम सौम्य होतं. तेवढ्यात आरोही आपली बनावट स्मित हास्य चतुराईने लपवत विचारलं, मावशी, गोष्ट विचारू का एक? तुम्हाला आईच्या वागणुकीची आणि वेडेपणाची भीती वाटत नाही का? क्षणभर टेबलावर गाळाटा पसरला. सुदीपने आपलं ताट पुढे सारलं आणि रागाने आरोहीकडे पाहत म्हणाला, आरोही, हे तू काय बोलत आहेस? माझी आई वेडी नाही, तिला त्रास होतो, पण वेडेपणा नाहीये ती. वेडेपणाचं वागणं नाहीये तिचं. सुदीपच्या आवाजात तिच्याबद्दल जिव्हाळा आणि राग दोन्ही ठासून भरलं होतं. अनुराधाताईंनी सुद्धा कठोर स्वरात सुनावलं, सुनबाई, आज तुझ्या तोंडून हे ऐकलं आहे, पण यापुढे चुकून सुद्धा माझ्या बहिणीला वेडी म्हणण्याचा तू प्रयत्न देखील करू नकोस. हे ऐकताच आरोहीचा चेहरा फिकट पडला. ती क्षणभर घाबरल्यासारखी वाटली, पण तिच्या डोक्यात सुरू असलेली खेळी मात्र थांबली नव्हती. तिच्या मनात एक विचार उसळला, त्या वेडी नसेल तर होईलच. हळूहळू औषध हळूहळू काम करते. डायनिंग टेबलवर सर्वांनी जरी जेवण केलं तरी त्या प्रत्येक रात्री प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक ना एक बोललेलं गूढ हालचाल सुरू होतं. जेवण झाल्याने सगळे झोपायला गेले. अनुराधाताई आपल्या बहिणीच्या खोलीत झोपायला आल्या. त्यांनी हळूच दरवाजा बंद केला आणि मालतीताईच्या जवळ जाऊन बसल्या. मालतीताईने डोळे उघडले. दोघींच्या डोळ्यात एकच चमक दिसत होती, जाणीवेची, संयमाची आणि उद्देशपूर्ण निर्धाराची. ताई, अनुराधाताईने हळूच आवाजात विचारलं, हळूच सगळं तसंच घडतंय जसं तू आधी सांगितलं होतंस. आता पुढे काय करायचं? मालतीताईने हलकेच मान डोलावले आणि म्हणाल्या, आता वेळ आली आहे माझ्या सुनेला तिच्याच भाषेत उत्तर देण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आरोहीला यामध्ये काही संशय येता कामा नये की तुला काही माहिती आहे. तू फक्त बघ, योग्य वेळी योग्य पाऊल उचललं जाईल. त्यांच्या डोळ्यात एक हेतू स्पष्टपणे दिसत होता. हे सत्य सर्वांसमोर आणलं आणि आरोहीच्या कपटी कारस्थानाचा चेहरा उघड करणं, जी तिच्या सासूबाईला वेडं ठरविण्यासाठी खेळी करत होती. आणि सुदीपलाही काही सांगितलेलं नव्हतं. खरं तर मालतीताईनेच फोन करून आपल्या बहिणीला म्हणजे अनुराधाताईंना बोलवून घेतलं होतं. ताई, पुढे काय करायचं हे सांग ना, अनुराधाताईंनी उत्सुकतेने विचारलं. मालतीने थोडा विचार करत उत्तर दिलं, उद्या सकाळी तू काही करून मला देवळात घेऊन चल. देवळात गेल्यानंतर सगळं सांगते मी तुला. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाताईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. जणू काही महत्वाचा निर्णय आज घडणार होता, कारण त्या दोघी देवळात जाणार होत्या. जेव्हा दोघी तयार होऊन देवळात जाण्यासाठी बाहेर निघाल्या तेव्हा आरोही चकित होऊन म्हणाली, मावशी, एवढ्या सकाळी सकाळी देवळात काही विशेष पूजा आहे का? अनुराधाताईंनी हलकस उत्तर दिलं, नाही ग, काही विशेष नाही. मला वाटलं आज देवाचे दर्शन घेऊन ताईचं मन थोडं हलकं होईल म्हणून देवळात घेऊन जातोय. तेवढ्यात सुदीप थोड्या काळजीने म्हणाला, मावशी, तुला माहित आहे ना, आईची तब्येत बरी नाही, अचानक बिघडते, काय होतंय काय माहित कळत नाही. अशा परिस्थितीत तू एकटी तिची काळजी घेऊ शकशील का? त्यावर आरोही पटकन म्हणाली, हो ना मावशी, तुम्ही देवळात जात असाल तर मी पण येते तुमच्यासोबत. पण अनुराधाताई आणि सुदीपच्या खांद्यावर हात ठेवत हसून म्हणाला, सुदीप बाळा, काळजी करू नकोस. तुझी आई पूर्णपणे बरी आहे आणि मी तिच्याबरोबर आहे ना, तिला काही होऊ देणार नाही. आणि आरोही, तुझं आमच्यासोबत येणं गरजेचं नाहीये, घरातल्या कामांकडे लक्ष दे तू. असं म्हणून त्या दोघी देवळात निघाल्या. फक्त दर्शनासाठी नव्हेच तर न्यायाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल टाकण्यासाठी. दुसरीकडे सुदीप ऑफिसला गेल्यानंतर आरोहीने आपल्या आईला फोन लावला आणि चिडून म्हणाली, आई, ही माझी मावस सासू माहीत नाही किती दिवस इथे राहणार आहे. आधी सासूबाईंचा त्रास पुरेसा होता आणि आता त्यात त्यांची बहीण पण डोक्यावर येऊन बसली आहे. तिच्या कठोर शब्दानंतर फोनच्या दुसऱ्या बाजूने तिच्या आईचा स्वर थोडा थोडा झाला, आरोही, हे तू काय करत आहेस? ते अजिबात योग्य नाही. शेवटी सासू आईसारखीच असते. ते एकदा आरोही जवळपास ओरडतच म्हणाली, आई, पुन्हा ते सुरू करू नकोस. याच्यामुळे मी तुझ्याशी फारसं बोलत नाही. तू कायम त्यांच्या बाजूने बोलतेस. आईने थंड शांत होऊन उत्तर दिलं, बाळा, पण हे लक्षात ठेव, तू जे काही करत आहेस त्याचा शेवट फार वाईट असू शकतो. सुदीप तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो आणि तू त्याच्या आईलाच वेळ ठरवायला निघाली आहेस. आई अजून काय बोलणार तोच आरोहीने रागात फोन कट केला.
तिच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता होती, पण डोळ्यात मात्र अजूनही कपटी झळाली आणि जळजळीत आग दिसून येत होती. मंदिरात पोहोचल्यानंतर मालतीताईंनी आणि अनुराधाताई यांनी प्रथम देवाचे दर्शन घेतलं आणि काही काळ शांत बसल्यानंतर त्या मंदिराच्या एका कोपऱ्यात गेल्या. मालतीताईंनी अनुराधाताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, लक्ष देऊन ऐक. आता आपल्याला पुढचं पाऊल नीट विचारपूर्वक उचलावं लागेल. एकही गोष्ट चुकीची होता कामा नये आणि कोणालाही थोडीशी कल्पना येता कामा नये. अनुराधाताईंनी निर्धाराने मान हलवली. हो ग ताई, तू फक्त सांग, मी तुझ्या सोबत आहे. जे काय करायचं ते करू, पण तुझी ही शांतता आणि डोळ्यामधले अश्रू आता मला पाहावत नाही. मालतीताई थोड्या पुढे झुकल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, अनुराधा, मी आता जो गुप्त कॅमेरा आणायला सांगितला होता ना, तो आणलायस ना? अनुराधाने लगेच आपल्या पिशवीकडे बोट केलं. बोट दाखवत हसून उत्तर दिलं, हो ताई, आणलाय. माझ्या नवऱ्याकडून मागवला होता. खूपच छोटा आणि खास. भिंतीत लपवला तरी चालेल, अगदी शोपीसमध्ये ठेवलात तरी कोणालाही काही संशय येणार नाही. हे ऐकून मालतीताईंच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म पण निराधाराने भरलेलं स्मित हास्य उमटलं. एखाद्या निर्णायक युद्धाची तयारी पूर्ण झाली होती. छान केलंस अनुराधाताई. आता फक्त योग्य अशी जागा निवडायची आहे. मग कसं सगळं घडतंय, उघड होतंय ते बघ. जी मला वेडी ठरवायचं नाटक करत होती तीच आता स्वतः अडकणार होती. मालतीताईचे बोलणे ऐकून अनुराधाताई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर विचारांचे सावट उमटलं. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, पण ताई, एक विचारू? तुला हे कसं कळालं की ती तुला वेडी सिद्ध करण्याचे डाव रचते आहे? ऐकताच माझी ताईच्या चेहऱ्यावर क्षणभर काळोख दाटून आला. त्यांच्या डोळ्यात भीती, वेदना आणि राग एकाच वेळी चमकले. जणू एखादा जुना दुःखद प्रसंग पुन्हा त्यांच्या मनात जागा झाला होता. मग त्या कुजबुजल्या, अनुराधा, त्या दिवशी मी पार्कमध्ये एकटी बसले होते. तिथे आरोही आली होती. कोणाशी तरी ती फोनवर बोलत होती. तिला कल्पनाही नव्हती की मी तिच्या जवळ आहे, पण मी तिच्या प्रत्येक शब्दांवर कान दिला होता. मालतीताई थोड्या थांबल्या, मग धीम्या स्वरात, खवळल्या स्वरात पुढे बोलू लागल्या. तिचे शब्द अजूनही कानात घुमत आहे. महिना लागणार आहे का सासूला वेडी व्हायला? मी रोज वेळेवर औषध देते, चहा वेळेवर देते, तरी काही फरक पडत नाही. असं कसं औषध की माझ्या लवकर डोकं फिरवून हे ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण पुढचं वाक्य तर थेट काळजात घुसणारं होतं. असं कर, एक इंजेक्शन टोचून सगळाच खेळ संपव, म्हणजे माझ्या डोक्याचा तापच राहणार नाही. हे ऐकून बोलताना मालतीताईंचा कंठ दाटून आला आणि पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या, त्या शब्दाने मला आतून हादरवून टाकलं. अनुराधा, माझ्या स्वतःच्या सुनेच्या मनात अशी घृणास्पद विचार, ती माझा जीव घेण्याचा कट रचते आहे. हे ऐकून अनुराधाताईंचा संताप अनावर झाला. त्यांच्या डोळ्यांतून राग आणि अश्रू एखाद्या वादळासारखे उफाळून आलं. त्या थरथरत म्हणाल्या, काय एवढा निशाप? तू जीव घेण्याचा कट? हे तर थेट पाप आहे आणि गुन्हा सुद्धा. आता ही लढाई आपणच लढणार आहोत. आता तिच्या कर्माचा हिशोब देणार आहोत. तिला माफ करणार नाही. मालतीताई निर्धाराने म्हणाल्या, चल अनुराधा, वेळ आली आहे सुदीप समोर आरोही खरा चेहरा उघड करण्याची. दोघी बहिणी एकमेकांकडे पाहून हसल्या. अनेक दिवसांनी मालतीताई हसल्या होत्या. आता त्या दोघींचे मन एकाच गोष्टीवर केंद्रित झालं होतं, सत्य बाहेर काढायचं. पण खूपच हुशारीने अत्यंत शांतपणे घरी पोहोचल्यावर अनुराधाताईने संधी मिळताच तो गुप्त कॅमेरा बाहेर काढला, जो त्यांनी खास आपल्या नातवाला सांगून मागवून घेतला होता. सर्वप्रथम त्यांनी मालतीताईंच्या खोलीत एक असा कोपरा निवडला जिथून संपूर्ण खोली स्पष्टपणे दिसू शकेल. दुसरा कॅमेरा त्यांनी स्वयंपाकघरात लावला आणि तिथे आरोही दररोज चहा आणि चहा टाकणारं औषध तयार करत असायची. दुसऱ्या दिवशी अखेर ती वेळ आली जिची दोघी बहिणी वाट बघत होत्या. सुदीप ऑफिसला गेल्यावर आरोही गोड गोड हसत आपल्या मावशीला म्हणाली, मावशी, तुमच्यासाठी आणि आईसाठी चहा बनवला आहे. तेव्हा अनुराधाताई हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, मी आंघोळीला निघाली आहे, आंघोळीला जाते, पण ताईला चहा हवा होता, तू तिलाच बनवून दे. आरोहीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटली. जणू हीच ती वेळ होती जिची ती वाट पाहत होती. मालतीताई पलंगावर शांतपणे पडल्या होत्या, पण त्यांना जाणवत होतं की मोठं वादळ येणार आहे, काहीतरी नक्की घडणार आहे. इतक्यात दरवाजा हळूच उघडला आणि आरोही चहाचा ट्रे घेऊन आत आली. आणि तुमच्यासाठी चहा आणलाय, आरोही म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावरच्या त्या हास्यात एक विचित्र चलाकी स्पष्ट दिसत होती. मालतीताईने तिच्या डोळ्यात नजर घातली आणि त्या क्षणी त्यांना कळून चुकलं की हीच ती संधी आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या बहिणीच्या
बहिणीची योजना आखली. ती त्यांच्या योजनेनुसार भीतीचं नाटक पुन्हा एकदा सुरू केलं. त्यांचे हातपाय थरथरू लागले होते. श्वास वाढायला लागला होता. आरोही काही क्षण तिच्याकडे पाहत उभी होती आणि जेव्हा तिला खात्री झाली की सासूबाईंना खरोखरच वेड लागलं आहे, दौरा पडत आहे, त्याच वेळी औषध देत होत्या, त्याचा परिणाम पडत आहे, तेव्हा तिचा चेहरा बदलला. ती अचानक मोठ्याने हसली आणि म्हणाली, म्हातारे, मी दिलेल्या औषधाचा परिणाम दिसायला लागला आहे. आता फार वेळ उरलेला नाही. आता या घरात लवकरच माझं स्वतःचं एकटीचं राज्य असेल. तुझ्या मुलीला मी माझ्या इशाऱ्यावर नाचवेल. आजवर तो त्याच्या आईच्या नावाचा जप करत होता, आता बघ बायकोच्या पदराला धरून चालवेल. एवढं बोलून ती खदखदून हसली आणि जाताना मालतीताईंना पायाने लात मारली. त्या धक्क्याने मालतीताई अंथरुणावरून खाली कोसळल्या. खोलीत पुन्हा एक भयान शांतता पसरली. काही वेळाने मालतीताई हळूच उठून आजूबाजूला पाहिलं. श्वास जोरात घेत होत्या. डोळ्यांतून त्यांचे अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमध्ये एक समाधानही मिसळलेलं होतं. त्यांनी अगदी सावधानपणे तो छोटा गुप्त कॅमेरा बंद केला, कारण त्यामध्ये त्यांची आरोही जे काही वागली होती ते सगळं त्याच्यात रेकॉर्ड झालं होतं. आणि एका कपड्यात तो कॅमेरा गुंडाळून कपाटात लपवून ठेवला. आता त्यांच्या हाताला आरोहीचा खरा चेहरा उघड झाला होता. ठोस पुरावा हाती लागला होता. संध्याकाळी सुदीप घरी परतला. दरवाजा उघडताच आरोही रडत रडत त्याच्या गळ्याशी पडली आणि ओरडली, पाहिलंस ना, मला त्या घरात अजिबात राहायचं नाहीये. तुझ्या आईने आज माझा गळा दाबला. कसा बसा जीव वाचवून बाहेर आली. मी हे ऐकताच सुदीप सुन्न झाला. आईने तुझा गळा दाबला? तो पटकन आईकडे गेला, वळाला. मालतीताई शांतपणे खोलीच्या दाराशी बसलेल्या होत्या. अनुराधाताईंनाही विश्वास बसत नव्हता की आरोही इतका भयंकर आरोप तिच्या सासूवरती करू शकते. आरोही आपले मान दाखवत म्हणाली, हे बघ, हे लाल वळ अजून किती पुरावे आहेत. कसं तुला खरं सांगू, खूप झालं सुदीप. आता वेळ आली आहे तुझ्या आईला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायची. त्या वेड्या झाल्या आहेत. याआधी ती कुणाचा जीव गेली हे ऐकून सुदीप संतापानं स्तब्ध झाला. तो तुटकपणे म्हणाला, आरोही, तुला शुद्धीत आहेस का? तू काय बडबडतेस? आई कधीच असं करू शकत नाही. माझ्या आईवर पूर्णपणे विश्वास आहे. तेवढ्यात अनुराधाताई शांत संतापाने थरथरत म्हणाल्या आणि आरोहीकडे गेल्या आणि म्हणाल्या, अगं, तुला काही लाज वाटायला हवी नीच कृत्यासाठी. पण आरोही कुठे थांबणार होती. ती उलट म्हणाली, मावशी, तुम्ही आमच्या घरात नाक खुपसणं बंद करा. ते ऐकून मालतीताई अचानक उठून उभ्या राहिल्या आणि त्या क्षणी पूर्ण ताकदीने आणि रागाने एक जोरदार चापट आरोहीच्या गालावर जोरात मारली. आणि चापट मारल्यानंतर त्या गरजल्या, खबरदार, माझ्या बहिणीबद्दल एक शब्द जरी बोललीस तर. खूप झाली तुझी ही नाटकं. आरोही सुन्न झाली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का दोन्ही स्पष्ट दिसत होतं. तेव्हाच बाजूला उभ्या असलेला सुदीप, आपली आई पूर्ण शुद्धीवर आहे, चांगली आहे हे पाहून तो तिच्या जवळ गेला आणि डोळ्यात पाणी आलं. एकदम तो म्हणाला, आई, अगं, तू एकदम बरी आहेस, पण आरोही तर म्हणत होती की तू पूर्णपणे वेडी झाली आहेस. मालतीताईंनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, ती बरोबरच म्हणते. वेडं करण्यासाठी तिने काही कमी ठेवली नाही. सुदीप, तिच्या हातात सत्ता असती तर आज तुझी आई वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच पडली असती. हे ऐकून आरोहीच्या डोळ्यात खोट्या डोळ्यात पाणी आणून म्हणणारी, आई आहो, तुम्ही हे काय बोलताय? मी असं नाही केलं. असं काही केलं नाही. सुदीपला धक्का बसल्यासारखा का जागवतो? जागीच्या जागी उभा होता. त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता की आई काय सांगत आहे. आई, अगं, तू हे सगळं काय बोलते आहेस? मालतीताईने शांत आणि ठाम नजरेने सुदीपकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आता वेळ आली आहे बाळा, तुझ्या डोळ्याने सत्य पाहायची. हे ते वास्तव सत्य आहे. आजवर तुझ्या नजरेपासून लपलं होतं. आणि मग मालतीताईने आपल्या खोलीत लपवलेला गुप्त कॅमेऱ्याची मेमरी कार्ड मुठीत बाहेर काढलं आणि सुदीपच्या हातावर ठेवलं. तेवढ्यात अनुराधाताई पटकन स्वयंपाकघराच्या दिशेने वळाल्या. स्वयंपाकघरात लपून ठेवलेला दुसऱ्या कॅमेरा मेमरी कार्ड त्यांनी काढलं आणि सुदीपच्या दुसऱ्या हातावर ठेवत म्हणाल्या, आणि हे घे, दुसरं कार्ड आहे. हे तुझ्याच घराच्या स्वयंपाकघरात जो खेळ सुरू होता त्याचे पुरावे आहे यात. आरोही जे काय वागली ते त्याच्यात रेकॉर्ड झालं आहे. आता तू ठरव काय करायचं. सुदीपने थरथरत्या हाताने दोन्ही कार्ड लॅपटॉपमध्ये टाकली. त्यांनी पाहिलं, व्हिडिओ सुरू केला आणि सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवरती पडल्या, खेळल्या. व्हिडिओमध्ये आरोही सासूबाईंसोबत वागणुकीतला अमानुष मनाचं दर्शन घडवत होती.
हे औषध दिलं की आणि लवकरच हिचा मेंदू बधीर होईल. मग ह्या घरावर माझंच राज्य असेल, या सगळ्या घरावर माझा अधिकार असेल आणि तुझा मुलगा तो तर माझ्या इशाऱ्यावरती नाचेल. आतापर्यंत आईचा जप करत होता, पण आता माझ्या नावाचा जप करेल. कुठेही कुठली इतके बोलून आरोहीने आपल्या सासूबाईंना पायाने लात मारली. हे पाहून संपूर्ण घर स्तब्ध वातावरण झालं. एक विचित्र तणावाची सावली पसरली. सुदीपच्या डोळ्यात रागाने जवळची अग्निशिलंग उठलं. त्याला कळलं ना, हे तो जे पाहतोय ते खरं आहे का स्वप्न आहे. आरोही चवताळून म्हणाली, हे सगळं खोटं आहे. ह्या दोघींनी मिळून माझ्यावर कट रचला आहे. त्यांची नीच योजना. पण जसं सुदीपने रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकला तसा जसं आरोहीच्या तोंडातून शब्द निघाला नाही आणि तिचा चेहरा पांढरा फटक पडला आणि ती गप्प कोपऱ्यात उभी राहिली. तिच्या बोलण्याची ताकद उरली नव्हती. सुदीपने दुसरा मेमरी कार्ड लावलं. त्यात आरोही चहा बनवत होती. त्यात औषधही टाकताना स्पष्टपणे दिसत होतं. हे सगळं दृश्य पाहून सुदीपच्या अंगातलं रक्त खवळलं. डोक्यात पाणी आणलं. पण ते पाणी आत वेदनेच नव्हतं. तो राग होता, अपमान होता, पश्चाताप होता. त्याने रागाने संतापून आरोहीकडे पाहिला आणि जोरात कानशिला दिली. तुझी ही हिंमत कशी झाली माझ्याच आईला वेडी करण्याची? आरोही गप्प होती. त्याच्या डोळ्यात आता भीती आणि अपराधीपणाची जाणीव होती. मला माहित होतं. मालतीताईंनी अश्रू भरलेल्या नजरेने सुदीपकडे पाहिलं. त्यांचा स्वर थरथरत होता. बाळा, मला माफ कर. हे सगळं नाटक आणि आम्ही तुझ्या आणि या घराच्या भल्यासाठी केलं. आरोही, खरं तुझं रूप तुझ्यासमोर आणणं गरजेचं होतं. सुदीपने दीर्घ श्वास घेतला आणि मग ठामपणे म्हणाला, आई, आता काही करायचं राहिलं नाही. ती या घरात एक क्षणही राहू शकत नाही. माझ्या आरोही मालतीताईंच्या पायाशी पडली. मालतीताई, आरोही आई, मला माफ करा. माझी चूक झाली आहे. यापुढे मी अशी चूक करणार नाही, असं वागणार नाही. पण मला या घरातून कुठेही हाकलून देऊ नका. मी कुठे जाऊ, काय करू? सुदैवने तिचा हात पकडला, झटकला आणि म्हणाला, आता खूप उशीर झाला आहे. आरोही तो तिला फरफटत घेऊन गाडीत बसून निघून गेला. आरोही गप्प बसली होती. आता काही बोलत नव्हती. आता तिच्या डोळ्यात फक्त भीती होती. थोड्या वेळात गाडी आरोहीच्या मायाच्या दारात थांबली. सुदीपने तिचा हात घट्ट पकडला. चला आता. मात्र आरोही रडत रडत म्हणाली, सुदीप, माझा हात सोड. माझ्या हाताला त्रास होत आहे. इतक्यात तिचा आवाज आईच्या सुधाताईंचा दार उघडलं आणि आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्या थबकल्या. आरोही, हे सगळं काय चाललंय? सुदीपने त्यांच्याकडे संतप्त नजरेने पाहिलं. सांभाळा तुमच्या मुलीला आणि लक्ष ठेवा तिच्यावर. पुन्हा जर तिने आमच्या घरात पाय ठेवला तर माझ्या घरात तिचं स्थान आता कमी झालेलं आहे. जर तिने परत पाय आमच्या घरात ठेवला तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल. घटस्फोटाचे कागद लवकरच पाठवतो. इतकं बोलून सुदीप मागे वळून न बघता पाहता निघून गेला. आरोही तिथेच उभी उंबरट्यावर कोसळल्यासारखी बसली आणि मोठ्याने रडू लागली. तेव्हा तिची आई सुधाताई चिडून तिच्याकडे पाहत कठोर आवाजात म्हणाली, बघ, म्हणून वारंवार मी तुला सांगत होते की हे सगळं करू नकोस, असं वागू नकोस. तुझ्या सासूबाईंना वेड्याचं औषध देऊ नकोस. पण तुला तर माझ्या सासूबाईंना वेडे ठरवायचंच होतं ना. आता बस झालं. आयुष्य भरडत गेली. म्हणूनच सुधाताई घरातून निघून गेल्या. आरोही आता आपल्या कृत्यावर पश्चाताप करत होती. पण आता फार उशीर झाला होता. दुसरीकडे सुदीप परत आला. आपल्या आईजवळ आला होता. मालतीताईच्या गळ्यात पडून तो हंबरडा फोडून रडू लागला होता. आई, तुला हे सगळं माहीत होतं तर तू हे सगळं आधीच का सांगितलं नाहीस? तर तुला एवढा त्रास सहन करावा लागला नसता. हे पाहताच नसते. मालतीताईंच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. त्यानंतर त्या आपल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत शांतपणे म्हणाले, सुदीप बाळा, मला भीती वाटायची. जर मी तुला असे काही आरोहीबद्दल सांगितलं असतं तर तुम्ही चुकीचं समजलं असतं. तुझा विश्वास बसला नसता. तळमळ अनुराधाताई हसत बाहेर आल्या आणि म्हणाल्या, चल, गरमागरम चहा घेऊन आले आहे. मी आता पुरे झालं रडणं. सगळं काही सुरळीत चाललं आहे. आपल्याला देवाचे आभार मानायला हवेत, कारण आपण आरोहीच्या जाळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडलो आहेत. आता घरातलं वातावरण अगदीच बदलून गेलं होतं. दुःखाच्या जागी आता आनंद भरून वाहत होता, कारण दोघी बहिणी सुखरूप होत्या. दोन्ही बहिणींच्या डोळ्यात फक्त चमक होती, अश्रू नव्हते. फक्त होणारं समाधान आणि शांततेच्या खुणा. दुसऱ्या बाजूला आरोहीने मात्र लोभ आणि स्वार्थीच्या आहारी जाऊन सर्व काही गमावलं होतं. तिला वाटत होतं की तिचा नवरा फक्त आणि फक्त तिचाच नवरा असतो. सासूचा नको,
पण हे ती विसरली की प्रेम, सन्मान आणि नातं जबरदस्तीने मिळत नाही, ते मिळतं आपल्या कृतीने, निर्मळ मनाने. आणि ती मात्र ते मिळवण्यात अपयशी ठरली होती. मित्रांनो, आरोहीला मिळालेली शिक्षा आणि मालतीताईंनी चातुर्याने तिच्या सुनेचे खरे रूप तिच्या मुलासमोर उघड केलं, हे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.